धर्मवीर आनंद दिघे यांचे जुने सहकारी आणि ठाणे महानगरपालिका परिवहन समितीचे माजी अध्यक्ष श्री देवीदास चाळके यांचा वाढदिवस काल 1 मार्च रोजी ठाणे शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला। त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। वाढदिवसानिमित्त श्रीनगर परिसरात अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री चाळके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती। शुभेच्छा देण्यासाठी खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार राजन विचारे, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपलोळकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, नगरसेवक सुधीर कोकाटे, राम रेपाळे, पवन कदम, प्रकाश शिंदे, मनोज शिंदे, राजेश मोरे, राजेंद्र फाटक, संध्या सुनील मोरे, अनिल भोय, योगेश जानकर, दर्शना जानकर, दिलीप बारटक्के, एकता भोयर, यज्ञा भोयर, माजी नगरसेवक एकनाथ भोयर, अशोक वैती, शैलेश शिंदे, रोहित पिंपलोळकर, जयप्रकाश कोटवानी, शरद कनसे, ऋषिकेश माने, अमित जयस्वाल, सचिन कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री देवीदास चाळके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। सोहळ्याचं आयोजन विभाग प्रमुख परेश चाळके यांच्या वतीने करण्यात आलं होतं। परेश चाळके यांच्यासह सौ प्राजक्ता चाळके, डॉक्टर प्रज्ञा चाळके, ॲडव्होकेट पूर्वा चाळके तसंच इतर मान्यवर सर्व पक्षीय नेते उपस्थित होते। 75वीचा साजरी केली आज। उद्या होळी आहे। सर्वप्रथम मी सगळ्यांना उद्याच्या होळीच्या आणि रंगपंचमीच्या लाख लाख शुभेच्छा देतो। 75 वर्षे चांगली गेली माझी, काही म्हणजे चढ उतार कष्टामध्ये गेली, चांगल्यापणामध्ये गेली। राजकीयदृष्ट्या ज्या ज्या ठिकाणी मला माझ्या आदरणीय दिघे साहेबांनी संधी दिली त्या ठिकाणी काम केलं, तिथे चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला। आता संकल्प काही नाही, आता फक्त आराम करायचा, शांती, आरोग्य सांभाळायचं, बाकी संकल्प असा पुढे काय नाही। म्हणजे राजकीयदृष्ट्या आपण निवृत्त झालेलो आहे, प्रापंचिकदृष्ट्या निवृत्त झालेलं, कारण मुलगा माझा आता कर्तृत्ववान झालेला आहे, मुलगा चांगलं काम करतोय, त्यामुळे घर बघायची गरज नाही आहे। बस आनंदी राहायचं आहे, मी आनंदी राहणार आहे, तुम्ही सगळ्यांनी आनंदी राहावं हीच माझी प्रार्थना तुम्हाला। आज माझे वडील म्हणजे ठाण्याचे डॅडी यांचाच 75वा वाढदिवस आहे। आज अमृत महोत्सव म्हणजे त्यांच्या जीवनातला हा सगळ्यात मोठा क्षण, तो चांगल्या प्रकारे आम्ही साजरा करायचा प्रयत्न केला। ठाण्यातले सगळे त्यांच्याबरोबर आजपर्यंत युनियनमध्ये काम करणारी लोक किंवा महापालिकेत काम करणारी लोक हे सर्व आणि शिवसैनिक ज्यांनी त्यांच्याबरोबर आजपर्यंत काम केलं आहे त्यांना आज आम्ही आमंत्रण केलं। ते सगळे आवर्जून आले, काही लोकांना आमंत्रण पोचले नाहीत, पण त्यांना माहीत पडल्यानंतर ते स्वतःहून आज त्यांना भेटण्यासाठी इथं आले, शुभेच्छा देत आहेत। तुम्ही बघत असाल खूप गर्दी आहे। त्यांच्या दिघे साहेबांपासून त्यांनी काम केलंय, आज ते चांगल्या प्रकारे त्यांना आराम आहे। हे सर्व गोष्टी आज आम्ही त्यांचे राजकीय वारसा चालवतोय, चांगल्या प्रकारे आम्ही काम करतोय, त्यांना जसं शोभेल असं काम करतोय आणि त्यांना आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा।